खरं म्हणजे मी सर्वप्रथम या देशाचे लोकप्रिय आणि यशस्वी आणि आता म्हणेन मी विक्रमवीर प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचं महाराष्ट्रातल्या 14 कोटी जनतेच्या वतीने शिवसेना पक्षाच्या वतीने मनापासून मी अभिनंदन करतो. त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. त्यांना दीर्घायुष्य लाभावं आणि या देशाची सेवा करायला अधिक बळ आणि अधिक ऊर्जा मिळावी अशा मनापासून शुभेच्छा देतो. त्यांनी पंडित नेहरूंचा रेकॉर्ड मोडलेला आहे. आतापर्यंतच्या इतिहासामध्ये भारताच्या पंडित जवाहरलाल नेहरूजी सर्वाधिक काळ प्रधानमंत्री राहिले होते. आता निवडून येऊन सर्वाधिक प्रधानमंत्री राहण्याचा विक्रम 4398 दिवसांचा आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींनी केलेला आहे. आणि नुसता विक्रम केला नाही तर या देशाला जगभरामध्ये नावलौकिक मिळवून देण्याचं काम केलं आहे. या देशाचा डंका जगभरामध्ये या ठिकाणी वाजवण्याचं काम प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी केलं. या देशाची अर्थव्यवस्था जी 11व्या क्रमांकावर होती ती 4थ्या क्रमांकावर आणण्याचं काम केलं आहे. आता तर त्यांनी संकल्प केला आहे की आणखी आपली अर्थव्यवस्था मजबूत करून ती 3ऱ्या क्रमांकावर आली पाहिजे आणि भारत देश हा आर्थिक महासत्तेकडे वाटचाल करतोय. हे देखील आमच्यासाठी सगळ्यांसाठी अभिमानाची आणि गौरवाची बाब आहे. सर, आज इंडियाची बैठक होते. खरं म्हणजे त्यांनी विकसित भारत 2047 ही संकल्पना मांडलेली आहे. म्हणजे 12 वर्ष त्यांचा एक तप पूर्ण झालं आणि पुढची 2047 म्हणजे 21 वर्षाचा सगळा जो काय रोडमॅप त्यांनी बनवलेला आहे यावरून त्यांची दूरदृष्टी या देशाच्या प्रती काय ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आणि मला हेही सांगायला आवडेल की देशातच नाही तर जगभरामध्ये सगळ्यात लोकप्रिय असलेले प्रधानमंत्री म्हणून त्यांनी एक ओळख निर्माण केलेली आहे. 33 देशांचा सर्वोच्च पुरस्कार त्यांना प्राप्त झालेला आहे. हे देखील प्रत्येक भारतीयाच्या दृष्टीने एक अभिमानाची बाब आहे. आणि म्हणून 140 कोटी जनता त्यांच्या पाठीशी उभी आहे. 140 कोटी जनतेची प्रेरणा आणि प्रेम आशीर्वाद त्यांना प्राप्त आहे. महाराष्ट्राच्या दृष्टीने आपण जर पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये देखील मी जेव्हा 2022 ते 24 मुख्यमंत्री होतो त्या काळात देखील आता देखील देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत त्याही काळामध्ये की प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी महाराष्ट्राला देखील डबल इंजिन सरकारच्या माध्यमातून कोस्टल रोड, समृद्धी हायवे, अटल सेतू, नवी मुंबई एअरपोर्ट, वाढवण पोर्ट अशा प्रकारचे मोठे प्रकल्प करण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर निधी दिला. कारण UPA सरकारने जेव्हा UPA सरकार होतं त्यावेळेस महाराष्ट्राला अवघे 2 लाख कोटी दिले होते. परंतु फक्त 12 वर्षामध्ये मोदी सरकारने 10 लाख कोटी रुपये दिले. आणि त्यामुळे महाराष्ट्राची जी प्रगती आहे त्यामध्ये देखील त्यांचा मोठा सिंहाचा वाटा आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा त्यांनी देण्याचा निर्णय घेतला आणि मराठी भाषा संपूर्ण देशभरामध्ये विश्वविद्यालयांमध्ये त्या बाबतीमध्ये त्याचा प्रसार व्हावा, प्रचार प्रसार व्हावा यासाठी देखील निर्णय घेतला. त्यामुळे विकास ते विरासत म्हणजे डेव्हलपमेंट पण केला. इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये म्हणू तर UPA सरकारच्या काळात जेवढे रस्ते होते त्याच्या दुप्पट रस्ते केले. विमानतळं जेवढी होती त्याच्या दुप्पट विमानतळं केली. या ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये नंबर 1 भारत राहिला. आणि त्याचबरोबर महिलांना देखील आत्मनिर्भर करण्याचं काम त्यांनी केलं. जनधन योजनेतून 50 कोटी लोकांची बँक खाती त्यांनी खोलली. त्याचबरोबर
काँग्रेस आतापर्यंत गरिबी हटाव गरिबी हटाव गरिबी हटाव म्हणत होतं. गरिबी हटली नाही, गरीब हटला. परंतु मोदीजींनी 32 कोटी लोकांना दारिद्र्य रेषेच्या वरती काढलं. आजही 80 कोटी लोकांना अन्नधान्य जीवनावश्यक वस्तू देण्याचं ते काम करतायत. त्यामुळे त्याचबरोबर आपली जी प्राचीन मंदिरं आहेत, पुरातन वास्तू आहेत, म्हणजे वाराणसी कॉरिडॉर असेल, सोमनाथ कॉरिडॉर असेल, अशा अनेक जे काय आहे यांना देखील त्याचं जतन करण्याचं काम देखील त्यांनी केलं. आणि महाराष्ट्रातले 11-12 किल्ले युनेस्कोमध्ये त्यांची नोंद झाली, त्याच्या मागे देखील मोदीजींचं सहकार्य होतं. त्यामुळे विकासचे विरासत म्हणजे सगळे, म्हणजे शेतकरी सन्मान योजना त्यांनी 6,000 रुपये देण्याचा निर्णय घेतला. युवकांना रोजगार, स्किल डेव्हलपमेंट आहे, स्टार्टअपच्या माध्यमातून त्यांनी रोजगार दिला. महिलांना जनधन योजना, लखपती दिदी, ड्रोन दिदी, या सगळ्या योजना त्यांनी केल्या. त्यामुळे शेतकरी, गरीब, युवा आणि महिला असे सर्व क्षेत्रामध्ये त्यांनी भरीव काम केलं आणि म्हणूनच ते खूप मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय झाले. एक आणखी मी आपल्याला सांगू इच्छितो, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न जे होतं अयोध्येमध्ये राम मंदिर बांधणं आणि 370 कलम हटवणं, तेही मोदीजींनी दोन्ही कामं केली. यासाठी विशेष त्यांना मी धन्यवाद देतो, त्यांचे आभार देखील मानतो. तुम्ही प्रस्ताव मांडणार सर, आज एनडीएची बैठक आहे, त्या बैठकीमध्ये जो अभिनंदनाचा ठराव येणार आहे. दुसरं ऑपरेशन सिंदूरच्या नंतर पाकिस्तानला चोख उत्तर देण्याचं कामही त्यांनी केलं. घर में घुस के मारेंगे हा ये नया भारत आहे. सैन्याला फ्रीड हँड दिला, नाहीतर अगोदर बोटचेपी धोरण घ्यायचं. ते सैनिकांची मुंडकी छाटून पाकिस्तानमध्ये गेलेली आपण पाहिलेली आहेत, पण आता ते होऊ देत नाहीत मोदीजी. आणि म्हणून असे अनेक निर्णय त्यांनी घेतले. ट्रम्पचं टेरिफ जे आहे शेतकऱ्यांच्या बाबतीत, तेही त्यांनी अमान्य केलं, शेतकऱ्यांना दिलासा दिला. म्हणजे कुठल्याही दबावाला बळी न पडता देश हित प्रथम, नेशन फर्स्ट, हा जो काही त्यांनी भूमिका घेतली, ही भूमिका सगळ्यात मोठी आहे. आणि म्हणूनच गरीब कल्याणासाठी, सर्वसामान्य लोकांसाठी आणि या देशाच्या विकासासाठी त्यांनी फार मोठं योगदान दिलेलं आहे. आणि म्हणूनच मी त्यांचं खूप खूप मनापासून पुन्हा एकदा अभिनंदन करतो. तोच प्रस्ताव आज मांडणार आहात एनडीएच्या बैठकीत. आणि सर, या पूर्ण 12 वर्षाच्या कार्यकाळात तुमचा पण एक एनडीए पार्ट घटक म्हणून महत्वाचा एक रोल प्ले होतो. बरोबर आहे. आज त्यांचा अभिनंदनाचा प्रस्ताव जो आहे त्यावर देखील मला बोलण्याची संधी एनडीएचा घटक पक्ष म्हणून मिळणार आहे. हे मी माझं भाग्य समजतो बिलकुल. आणि त्यामुळे देखील त्यांना धन्यवाद देतो. तुमचा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अनेकदा संवाद झालेला आहे, अनेकदा भेटी झालेल्या आहेत. काही अशा आठवणी ज्या आम्हाला सांगता येईल? कौटुंबिक स्नेह पण तुमचा बराच वेळा बघायला. खरं म्हणजे एनडीएचा घटक पक्ष म्हणून शिवसेना काम करतेच आहे, परंतु एक कुटुंब प्रमुख आणि एक पारिवारिक जे नातं आहे ते जपण्याचं काम देखील प्रधानमंत्री मोदीजींनी केलं. याचा अनुभव मला स्वतः आला. माझं जेव्हा हेलिकॉप्टरचं छोटंसं जे काही घटना झाली होती त्यावर देखील त्यांनी आपुलकीने, आस्थेवाईकपणे त्याची विचारणा केली. त्याचबरोबर जेव्हा आमची निवडणुकीमध्ये भाषणं व्हायची त्यावेळेस देखील मला म्हणायचे, शिंदेजी अरे आपका आवाज बैठ रहा है, उसका इलाज करो. म्हणजे एक जवळीक जी आहे. किंवा श्रीकांत जेव्हा ऑपरेशन सिंदूर नंतर आपलं जे शिष्टमंडळ विदेशात गेलं त्याही वेळेस त्यांनी श्रीकांतची देखील आस्थेवाईकपणे, आपुलकीने चौकशी केली. आणि आमचा रुद्रान जो आहे छोटा, त्याच्याशी देखील त्यांचं चांगलं बॉन्डिंग आहे. ह्या माझ्या त्यांच्याशी अगदी वैयक्तिक आणि कौटुंबिक या आठवणी आहेत. असा कोणता मंत्र आहे का पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जो तुम्ही फॉलो करता किंवा तुम्हाला ते म्हणजे तुम्ही तुमच्या मनात ठेवून पुढे आयुष्यात येतो? मोदीजी सातत्याने काम करत असतात, कुठलीही अपेक्षा न ठेवता काम करत असतात. गरिबाचं कल्याण झालं पाहिजे आणि यावर त्यांचा भर असतो. आणि म्हणून त्यांनी सातत्याने काम केलं. एकही सुटी
न घेता काम करणारा प्रधानमंत्री म्हणून त्यांची ओळख आहे. आणि त्यामुळे अशा अनेक त्यांनी जे आदर्श त्यांचे आहेत, अनेक आदर्श आहेत, त्यातला एखादा आदर्श जरी प्रत्येकाने घेतला तरी खूप मोठी अचिव्हमेंट ठरेल. आणि मी देखील मेहनत, कष्ट आणि एक डेडिकेशन आणि डिवोशन मी काम करतो. सर, शिवसेना हा एनडीएचा एक प्रकारे फाउंडिंग पार्टनर होता. दरम्यानच्या काळात शिवसेना बाहेर गेली. ज्यांनी एनडीएतून शिवसेनेला बाहेर नेलं त्यांना आता तुम्ही शिवसेनेतून बाहेर टाकलं, तर कसं तुम्ही सांगाल या सगळ्या प्रवासात? एनडीए सोबत शिवसेना अनेक वर्षांपासून होती. अनेक वर्षांपासून, बाळासाहेबांच्या काळापासून होती. मध्यंतरीच्या काळात ते एनडीएतून बाजूला गेले आणि पुन्हा तुमच्या प्रयत्नांमुळे एनडीए मध्ये शिवसेना आली. तर हा सगळा जो शिवसेना आणि एनडीएचं नाते, जेव्हा बाळासाहेबांचे विचार सोडले, जेव्हा बाळासाहेबांची भूमिका सोडली आणि केवळ सत्तेसाठी जेव्हा बाळासाहेबांना नको असलेला मार्ग जो निवडला आणि त्यामुळे मग बाळासाहेबांचे हिंदुत्वाचे विचार घेऊन आम्ही पुढे निघालो आणि पुन्हा मग एनडीएच्या सोबत आलो. त्यामुळे एनडीए आणि शिवसेना हे नातं फार जुनं आहे. काही काळ ते काही लोकांमुळे स्वतःच्या स्वार्थासाठी असेल किंवा खुर्चीसाठी असेल ज्यांनी अवलंब केला, तो आम्ही पुन्हा महाराष्ट्रामध्ये बाळासाहेबांच्या विचारांचं, विकासाच्या विचारांचं महाराष्ट्रातल्या तमाम लोकांच्या मनातलं सरकार आणलं आणि एनडीएच्या सोबत स्थापना केली. एनडीए मध्ये महाराष्ट्रात शिवसेना हा मोठा भाऊ होता. आज संख्या कमी झालेली आहे. एनडीए मध्ये छोट्या प्रादेशिक पक्षांना आता कमी लेखलं जातं किंवा त्यांची संख्या कमी केली जाते का? कारण मागच्या काळामध्ये पाहिलं गेलं तर तुमची संख्या मोठी होती, राज्यामध्ये तुमचा सेम मोठा होता, प्रादेशिक पक्ष म्हणून देखील तुमची ताकद. असं कुठलाही अनुभव मला आलेला नाही. नाहीतर आज एनडीएचा घटक पक्ष म्हणून जेव्हा जेव्हा एनडीएच्या बैठका होतात त्यावेळेस शिवसेनेला एक सन्मान दिला जातो. आजही आपण पाहताय, आजही आपणच म्हणालात की या अभिनंदनाच्या प्रस्तावामध्ये मला देखील या ठिकाणी बोलण्याची संधी मिळाली. यावरून इथे कोणी छोटा पक्ष आहे मग त्याला कमी लेखा असं कुठलंही मोदीजी करत नाहीत. प्रधानमंत्री मोदीजी एनडीए मजबूत करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. अजूनही नाशिक सारखी जागा आहे, त्याच्यामध्ये प्रश्न सॉल्व्ह झालेला नाहीये. तुम्ही तर 5 जागा मागितल्या, तुम्हाला 4 मिळालेल्या आहेत. सातत्याने तुमची संख्या कमी होत आहे. 4 मिळाल्या, त्यातल्या 2 बिनविरोध आल्या. आता ज्या 2 आहेत जागा ते आम्ही निवडून आणू. सर, ठाण्यामध्ये एक घटना घडलेली आहे. एका वृद्ध माणसाला प्रचंड मारहाण झालेली आहे. त्या संदर्भात जर बघितलं तर त्यांनी फक्त साधा सवा केला होता की इथे स्वच्छता का ठेवत नाही. मी आताच त्या बाबतीमध्ये ठाण्याचे पोलीस आयुक्त श्री डुमरे यांच्याशी चर्चा केली, बोललो आणि ज्यांनी हे कृत्य केलेलं आहे त्याचा व्हिडिओ मी पाहिला आहे. अतिशय वाईट ही घटना आहे आणि एक सर्वसामान्य सिनियर सिटीजनला अशा प्रकारची मारहाण करणं हे बिलकुल सहन करण्यापलीकडचं आहे आणि म्हणून त्याच्यावर कडक कारवाई करण्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत. सर, कडक कारवाईची जरी तुम्ही सूचना दिलेल्या असल्या तरी पोलिसांनी त्या व्यक्तीला फक्त ताब्यात घेतलेलं आहे. पहाटे त्याला ताब्यात घेतलं, शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी त्यांना पोलिसांच्या ताब्यात नेऊन दिलं. अद्यापपर्यंत त्याच्यावरती गुन्हा दाखल झाला. पोलिसांची भूमिका ही आहे की आमच्याकडे तक्रार येत नाही. पोलिसांची भूमिका आता तुम्हाला कळेल आणि त्याच्यावर कठोर कारवाई होईल. सर, तुम्ही जेव्हा पण दिल्लीत येतात तेव्हा एक गुप्त बैठकांची चर्चा होते. आता परत रविवारी कोणती एक गुप्त बैठक झाली असं समजण्यात येत आहे आणि उद्धव ठाकरे यांच्या खासदारांच्या संदर्भात तुमचं एक कम्युनिकेशन झालंय. ऑपरेशन टायगर पुढे परत आलंय असं सांगितलं जातं. त्या दिवशी पण तुम्ही इथे होतात, सगळे पत्रकार आणि सर्व राज्यातल्या राज्यप्रमुखांची बैठक झाली आणि त्या सर्व राज्यप्रमुखांच्या बरोबर चर्चा झाली चांगली आणि त्यावेळेस अशी कुठलीही बैठक झाली नाही आणि तुम्ही त्याची माहिती काढू शकता. तुम्ही सगळे या बातम्या तुम्ही मीडियाच्या माध्यमातून या सर्व बातम्यांचे बातम्या दाखवल्या जातात. प्रश्नही त्याच्यात तुमच्याकडून येतात, उत्तरही तुमच्याकडून येतात आणि मी आलो दिल्लीला की गुप्त बैठक झाली, गुप्त बैठक होणार आहे. आता मी गुप्त काही करतच नाही. मी जे आहे ते अगदी मोकळेपणाने करत असतो आणि तुम्हाला नेहमी बोलवत असतो. मी अशा पद्धतीचं काही आहे का? खासदार तुमच्या संपर्कात आहेत का? अरे किती वेळा तुम्ही प्रश्न विचारणार हे?
तो आता काही निवडणुका आहेत का? आता कुठे काय गोळाबेरीज करायची आहे का? काहीच नसताना हा प्रश्न तुम्ही वारंवार का विचारताय? हा प्रश्न आता बोथट झालाय. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या पार्श्वभूमीवर संख्याबळ पूर्ण होत नाहीये का? त्यामुळं ऑपरेशन इकडे पूर्ण मेजॉरिटी आहे, संपूर्ण मजबूतीचं बहुमत आहे, त्यामुळे असं कुठलंही काही करण्याची आवश्यकता नाही. ऑपरेशन टायगर राबवणार नाही भविष्यामध्ये त्यांच्या खासदार? तुम्ही हा प्रश्न किती वेळ, तुमच्याकडे सगळे प्रश्न संपले का? नाही आता प्रधानमंत्री मोदीजींचं अभिनंदन आज होतंय, हा देशाचा अभिमान आहे. तो सोडून तुम्ही ज्या प्रश्नाची चर्चा की म्हणजे त्याचं काय म्हणतो चर्वण झालेलं आहे चगळून ते वारंवार केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली, त्या बैठकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अभिनंदनाचा ठराव पास करण्यात आला आणि त्यांच्या संदर्भात बोलण्यात आलं की अशाच प्रकारचे पंतप्रधान देशाला विकासाच्या दिशेने पुढे घेऊन जाऊ शकतात. मग तेच तर घेऊन जात आहेत. त्यांनी 2047 विकसित भारत 2047चा संकल्प त्यांनी मांडलेला आहे ना. म्हणजे त्यांचं विजन, दूरदृष्टी यातून पाहायला मिळते. आज पाहिलं, मी मगाशीच सांगितलं त्यांच्या 12 वर्षाच्या काळात काय काय झालं आणि 2014च्या पूर्वी काय काय झालं. रोज रकानेच्या रकाने छापून यायचे. 2G स्पेक्ट्रम, कॉमनवेल्थ घोटाळा, चारा घोटाळा, आणखी कुठले कुठले घोटाळे, कोळसा घोटाळा, किती घोटाळ्यावर घोटाळ्यांची मालिका आपण पाहिली. पण 2014 नंतर पाहिलं आपण 12 वर्षाचा कालावधी पाहिला, विकासाचा कालावधी पाहिला आपण. आणि एकही डाग नसलेला प्रधानमंत्री म्हणून त्यांची ओळख झाली. बेदाग प्रधानमंत्री म्हणून देखील त्यांची एक ओळख निर्माण झालेली आहे. राज्यामध्ये देखील असा प्रस्ताव आणणार का त्यांचा अभिनंदनाचा? बिलकुल. आम्हाला राज्यामध्ये तर राज्याला नेहमीच त्यांनी मदत केलेली आहे. सर, राज्यात एक अर्थ खाता जो आहे परत राष्ट्रवादी काँग्रेसकडे जाणार नाही हे सांगण्यात येते त्यांना. मी आता दिल्लीमध्ये आहे, दिल्लीत आहे. सर, महाराष्ट्र त्यामुळे तुम्ही म्हणून महाराष्ट्र संदर्भात प्रश्न है. हिंदी में जानना चाहेंगे, नरेंद्र मोदी जी ने आज पंडित नेहरू जी का रिकॉर्ड तोड़ दिया है. कंटिन्यूसली इलेक्टेड प्राइम मिनिस्टर करके वो चुन के आए, क्या आप उनको कैसी शुभकामनाएं देंगे? देश के आदरणीय, लोकप्रिय और यशस्वी, अभी तो मैं कहूंगा कि विक्रमवीर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी ने सारे रिकॉर्ड तोड़ दिए हैं. पंडित जवाहरलाल नेहरू जी के रिकॉर्ड को आज ब्रेक कर दिया है और 4398 दिन लगातार चुनकर कार्यरत रहने वाले प्रधानमंत्री के रूप में उन्होंने अपनी एक अलग पहचान बनाई है. इसलिए मैं उनका बहुत बहुत हृदय से अभिनंदन करता हूं, उनको बहुत बहुत शुभकामनाएं देता हूं. प्रधानमंत्री जी ने अपने कार्यकाल में देश को उन्नति पर ले जाने का काम किया है, देश को प्रगति पर ले जाने का काम किया है, देश की अर्थव्यवस्था को मजबूत करने का काम किया है, देश को आर्थिक महासत्ता की ओर बढ़ाने का काम किया है. जबकि कई देशों की अर्थव्यवस्था आज हम देखें तो ठीक नहीं है. एक तो डगमगा गई है, चरमरा गई है और हमारी अर्थव्यवस्था को दिन पे दिन मजबूत करने का काम प्रधानमंत्री मोदी जी ने किया है. 11वें से 4थे क्रमांक पर, 4थे से 3रे क्रमांक पर लाने का संकल्प किया है और विकसित भारत 2047 का विजन उन्होंने सामने रख के काम कर रहे हैं. इसलिए देश में सबसे लोकप्रिय, दुनिया में सबसे लोकप्रिय प्रधानमंत्री के रूप में उन्होंने अपनी एक अलग पहचान बनाई है. 33 देशों ने उनको उनके देशों का सर्वोच्च पुरस्कार प्रदान किया है. ये भी 140 करोड़ जनता के लिए गौरव की बात है. आज मैं कहूँगा कि 140 करोड़ जनता का आशीर्वाद उनके साथ है. आज हम देखेंगे 12 साल में तो जो इंफ्रास्ट्रक्चर में पहले क्रमांक में गए हमारा देश, जबकि पहले यूपीए सरकार में जितने रोड थे
उससे दुगना रोड बन गए, जितने एयरपोर्ट थे उससे दुगने एयरपोर्ट बन गए हैं, इंफ्रास्ट्रक्चर बहुत मजबूत हुआ है। अभी हाल ही में हमने देखा कि दुनिया में सबसे बड़ा टनल जो जोजिला पास, ये दुनिया का सबसे बड़ा टनल है और वायाडक्ट है। तो ये भी करने का काम, ये दुनिया का रिकॉर्ड तोड़ने का काम इंफ्रास्ट्रक्चर के माध्यम से प्रधानमंत्री मोदी जी ने किया है। और साथ ही साथ विकास के साथ जन कल्याण, जैसे हमारी जो माताएं बहनें हैं उनको आत्मनिर्भर बनाने का काम किया है, आत्मसम्मान देने का काम किया है। वहाँ पर लखपति दीदी, ड्रोन दीदी, ये सब करने का काम, जनधन बचत जनधन योजना बनाई है, 50 करोड़ लोगों के खाते खोल दिए हैं। एक स्वच्छ भारत से डिजिटल भारत बनाने का काम उन्होंने किया है। और किसानों के लिए 6,000 रुपया सालाना देने का निर्णय लिया है। और युवाओं को स्किल डेवलपमेंट के माध्यम से, स्टार्टअप के माध्यम से रोजगार मिले, ये निर्णय उन्होंने लिया है। गरीबों के लिए गरीबी हटाओ, गरीबी हटाओ, कांग्रेस बोलती है गरीबी नहीं हटी, गरीब हट गया। 32 करोड़ 40 करोड़ लोगों को बिलो पॉवर्टी से ऊपर लाया है और 80 करोड़ लोगों को आज भी मुफ्त में जीवनावश्यक वस्तु अनाज देने का निर्णय उन्होंने लिया है। इसलिए मैं ये कहता हूं कि गरीब, महिलाएं, युवा और किसान और जवानों को भी इतनी सुविधाएं दी है, इतना फ्री हैंड दिया है, पहले नहीं था। पहले जब सरकार थी तो जवानों को, हमारी कश्मीर की बॉर्डर हो, वहां पर भी इतना फ्रीडम नहीं था। आज जवानों के लिए योजनाएं बन गई और जवानों को फ्रीडम भी दे दिया गया। इसीलिए ऑपरेशन सिंदूर हुआ, पाकिस्तान में घुसकर मारने का काम हमारे सेना के जवानों ने किया है। तो ये सब जो जितने लोग हैं, ये सभी क्षेत्र के लोगों को उन्होंने सहयोग किया है। और विकसित भारत के साथ विकास के साथ साथ विरासत भी, विकास से विरासत, हमारे जितने कॉरिडोर है, हमारे जितने धार्मिक स्थल है, वाराणसी कॉरिडोर होगा, अयोध्या होगा, ये सब जो है वो भी उन्होंने डेवलप किया। मैं ये भी कहूँगा कि हमारे हिंदू हृदय सम्राट बाला साहब ठाकरे जी का सपना था अयोध्या में राम मंदिर बने, 370 कलम हटे। ये दोनों काम प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में हुआ और इसलिए मैं उनको विशेष रूप से धन्यवाद भी देना चाहता हूँ। महाराष्ट्र के लिए भी काफी उन्होंने सहयोग किया है। कोस्टल रोड हो, अटल सेतु हो, समृद्धि महामार्ग हो, नवी मुंबई एयरपोर्ट हो, वाढवण का जो पोर्ट हो, करोड़ों रुपया महाराष्ट्र को दिए हैं। यूपीए सरकार में सिर्फ 2 लाख करोड़ रुपया महाराष्ट्र को मिले थे, जबकि मोदी जी के सरकार में कार्यकाल में 10 लाख करोड़ रुपए इंफ्रास्ट्रक्चर के लिए महाराष्ट्र को मिले हैं। ये भी डबल इंजन सरकार जो काम कर रही है, इसके लिए केंद्र सरकार का बड़ा योगदान है। और ये सभी भारत का सर्वांगीण विकास हो और भारत आत्मनिर्भर हो, भारत को आत्मसम्मान मिले। और कभी भी उन्होंने किसी के साथ समझौता नहीं किया। ट्रम्प का टैरिफ जो था किसानों के लिए, उसको भी उन्होंने बिल्कुल स्वीकारा नहीं। किसानों को ही किसानों के पीछे प्रधानमंत्री मोदी जी खड़े रहे। ये एक उनकी अलग पहचान है। और इसलिए मैं कहता हूं कि सिर्फ राष्ट्र, नेशन फर्स्ट, ये ऐसी उनकी काम का तरीका और ये उनकी भूमिका रही है। इसलिए राष्ट्र प्रथम, ऐसे राष्ट्रभक्त, ऐसे एक भी छुट्टी नहीं लेकर काम करने वाले प्रधानमंत्री के रूप में उन्होंने अपनी अलग पहचान बनाई है। और गरीब कल्याण के लिए उन्होंने काम किया है, सभी लोगों के लिए काम किया है। ये उनका एक अलग रवैया और अलग उनकी पहचान
पूरे देश ने नहीं दुनिया ने देखी है। एनडीए सर, की बैठक आपका है और सर, एक, आज एनडीए की शिंदे बैठक जी, है। आपका और उनका एक व्यक्तिगत स्नेह भी रहा है, एक पर्सनल टच है, बॉन्डिंग है, उसके बारे में कुछ थोड़ा सा मोदी जी के बताएंगे। मोदी जी तो एनडीए के प्रमुख है, वो तो एनडीए के नाते तो हमारे साथ जो भी रिश्ता रखते हैं, लेकिन इतने बड़े ओहदे पर होने के बावजूद एक व्यक्तिगत, एक पारिवारिक संबंध भी मोदी जी ने रखे हैं। मेरी जब हेलीकॉप्टर वाली घटना हुई थी, तुरंत मुझे पूछा कि क्या हुआ था, अपनेपन से, अपने एक परिवार के नाते से। जब श्रीकांत ऑपरेशन सिंदूर के बाद डेलीगेशन के साथ कई देशों पर गया था, तभी भी उन्होंने मेरे से बात कही और हमेशा उनका एक पारिवारिक जो एक रूप देखने को मिला। हमारा रुद्रांश जो है, रुद्रांश के प्रति भी उनकी बॉन्डिंग मैंने देखी है। तो इतने बड़े पद पर, प्रधानमंत्री जी के पद पर होने के बावजूद एक पारिवारिक जो रिश्ता या एक जो संबंध बनाए रखने की उनकी जो खासियत है, इससे अटैचमेंट बढ़ती है और वो बॉन्डिंग बढ़ती है। ये विशेष रूप से प्रधानमंत्री मोदी जी में देखा गया है। सर, आज एनडीए की बैठक है, आप उसमें प्रस्ताव जो है कांग्रेचुलेटरी का ये मैसेज देने वाले हैं, पर क्या सारी चीजें होने वाली है और ये बैठक की क्या खास बात है? देखिए, हमें सभी एनडीए के घटक दलों को अभिमान है और खुशी है कि प्रधानमंत्री मोदी जी ने रिकॉर्ड तोड़ा है आज तक के प्रधानमंत्री कार्यकाल का, और इसलिए अभिनंदन पर उनके बारे में बोलना ये भी हमारे लिए गौरव की बात है। यह मौका हमें मिला है, इसलिए हम धन्यवाद देना चाहते हैं। हम खुश नसीब है कि उनके बारे में बोलने का मौका एनडीए की बैठक में मिलना, ये भी बड़ी बात है। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।